तारखेला आम्ही नाशिकला महामोर्चा काढलेला आहे। राज्याच्या शेतकऱ्यांचा त्यामध्ये अकोला असेल, या ठिकाणचे असेल, जालना असेल, बुलढाणा असेल, अनेक शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न सगळे घेऊन आम्ही राज्याचा मोर्चा जो काढलेला आहे त्यामध्ये आजच्या ह्या बैठकीमध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सूचना आलेल्या आहेत त्या घेऊन आम्ही ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडून आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये तो विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यानंतर आमच्या सगळ्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि नेत्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला एक मोर्चा काढायचा आहे जिल्ह्याच्या प्रश्नाच्या संदर्भात। ही तारीख ज्यावेळी ठरवली त्यावेळेला एक परत अकोल्यामध्ये जनआंदोलन मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढतोय, जेणेकरून या सरकारचं जो दुर्लक्ष या अकोल्याच्या विकासासाठी आहे। अगदी म्हणजे आपल्याकडं महाविद्यालय या ठिकाणी झालेलं आहे, परंतु तिथं अजूनही रुग्णसेवा नाही। मोठं रुग्णालय झालं तरी तिथं रुग्णसेवाला नाही। नदीजोड प्रकल्प असेल, अनेक प्रश्न जे आहेत, सोयाबीन त्या भावाच्या बाबतीमध्ये आहेत, कापूसाच्या आयातदाराच्या बाबतीमध्ये आहेत, अनेक प्रश्न जे आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करू। अशा प्रकारचा विश्वास माझ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे आणि मोठा मोर्चा निघेल। जनतेमध्ये एक सुप्त प्रकारची आज भावना आहे, जशी इतर राष्ट्रामध्ये क्रांती झाली तशी भारतामध्ये क्रांती होत असताना अकोल्यामध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये रोष आहे। मी आज बैठकीत बघितलं की महिला भगिनींपासून अनेक लोकांची उपस्थिती ही आम्हाला निश्चितपणाने उत्साह देणारी आणि लढण्याची जिद्द देणारी ठरली आणि मला वाटतं की मोर्चा सुद्धा तशा पद्धतीने निघेल। सरकारच्या या प्रश्नावर सरकारला निर्णय घेण्यासाठी, अधिकार निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पडू। आजची बैठक चांगली झालेली आहे। परत या ठिकाणी येऊन पक्ष संघटनेच्या संदर्भातली मागणी आणि पक्षाच्या निवडणुकीला समोर जाण्याची रणनीती आम्ही ठरवू। तर ठाकरे बंधूंची युती झाली तर महाविकास आघाडीची काय भूमिका? नाही, मला म्हणणार मी मगाशी सांगितलं की अजून युतीच्या संदर्भामध्ये कुठली भूमिका त्यांच्याकडून अधिकृत जाहीर झालेली नाही। त्यांची एकमेकांची भेट, बैठका किंवा चर्चा होणं यामध्ये काय चर्चा झाली आम्हाला कळलेलं नाही, परंतु ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला ते जाहीर करतील त्यावेळेला आम्ही पक्षाची महाविकास आघाडीचे नेते सगळे प्रमुख बसून आदरणीय पवारसाहेबांशी सुद्धा चर्चा करून पुढची भूमिका आम्ही त्यावेळेला स्पष्ट करू। तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा आहे। मला एक कळत नाही क्रॉस वोटिंग झाले, यांना कसं काय कळतं? म्हणजे आमचा आरोप खरा आहे, मतचोरी, वोटिंग, त्यानंतर मशीन मॅनेजमेंट हे आम्हाला माहिती आहे, पण मला एक कळत नाही की तुमच्याकडं पाशवी बहुमत आहे म्हणून तुम्हाला जो आत्मविश्वास आहे, माणसं खासदार सुद्धा फोडण्यासाठी आता प्रयत्न जर भाजप करत असेल तर मला आता अवघड आहे। मग आता लोकशाहीमध्ये ज्यांनी निवडून दिलेला आहे त्या लोकांनी खासदार केलेला आहे, त्या लोकांना सुद्धा दबावाखाली किंवा काही आमिष दाखवून फोडले जातं काय अशी शंका निर्माण होते। क्रॉस वोटिंग अशीच होते काय? सरकार असंच बनलंय का? मग तुमच्याकडे बहुमत असताना तुम्ही कशासाठी मतासाठी या ठिकाणी जुळण्या करत होता मला कळत नाही। म्हणजे याचा अर्थ लोकशाहीला दाबण्याचा प्रयत्न हा फाजील आत्मविश्वास होतो काय असं माझं मत आहे। राहुल बोंद्रेसह 13 जणांवर गुन्हे दाखल झालेले नाही, जरी म्हटलं तरी ही लोकशाहीची गळपेची आज आम्ही जे जनसुरक्षा कायद्यावर आंदोलन केलेलं आहे त्याचा हा भागच आहे की एखादा कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, पदाधिकारी असो, त्यावेळेला आंदोलन करतो तर अशा लोकांना दाबण्यासाठी खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न होतो। 13 गुन्हे एका लोकप्रतिनिधी म्हणून निवडून लढवलेला, आमदार म्हणून काम करणारा, थोड्या मताने पडलेल्या जर त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यावर करत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे। सत्य असेल तर त्यामध्ये आमचा विरोध नाही, परंतु यांना गुंतवणूक टाकण्यासाठी वेगवेगळे गुन्हे खोटे टाकायचे ही काही आजची रणनीती नाही। ही केंद्र राज्यात बऱ्याच यंत्रणा वापर करून त्या ठिकाणी विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सातत्याने होतो। त्या प्रकारचा प्रयत्न राहुल बोंद्रेवर केला असं माझं मत आहे। त्याने क्रॉस वोटिंग जे झालं होतं त्याच्यात तुमच्या पक्षाच्या काही खासदारांचं नाव मुकलं जातंय, कशावरून कळलं? कोणाला कळलं? चर्चा जी आहे, आरोप होतात नाही, चर्चा नाही। हे बघा, हे कसं आहे माहितीये का, काही लोक बुद्धिमत्ता वापरून राजकारण करतात। हा राजकारणाचा भाग हा त्यांचा आहे की लोकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण करायचं। आमचं मत आहे की आम्हाला जास्त मतं एवढी मतं मिळणार नव्हती, ती एवढी मतं मिळाली ती भाजपचीच फुटली असं आमचं मत। आमची जर फुटली असेल तर भाजपची मतं आम्हाला भेटली असं झालं असेल। सरकारमधले मित्र पक्ष ज्यावेळेला मतदान करत नव्हते त्यांच्यावर कसा दबाव आणला, त्यांना मतं देण्यासाठी कसं प्रवृत्त केलं
कारण माझ्या माहितीप्रमाणे BRS असेल, त्याच्यानंतर तेलंगणामधला पक्ष जो आहे रेड्डींचा तो असेल, वायएसआरचा पक्ष, त्यांनी शेवटी त्यांचे 11 खासदार होते, त्यांनी विजू जनता दल, त्या लोकांनी मतदान दिलं कशा नसेल कशावरून. म्हणजे असं आहे की त्यांचं मतदान त्यांना मिळालं असेल, मग त्याच्यामध्ये आमचंच मतदान फुटलं. मग याचा अर्थ असा आहे की तिथे सुद्धा मतं कोणाला पडली हे आमचा आरोप जो आहे तो खरा ठरतोय. तर मंत्रालयात नागपूरच्या एका व्यक्तीने मंत्रालयाच्या दालनात बोगस इंटरव्ह्यू घेतल्याची घटना आहे. बोगस कसला? म्हणजे अधिकारी म्हणून भासून त्यांना मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये एका इंटरव्ह्यू घेतला लोकांनी. कशासाठी? नोकरी लावण्यासाठी. असं आहे, मंत्रालयामध्ये बोगस नोकऱ्या लावण्याच्या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी नुसत्या नागपूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहेत. तुम्हाला कल्पना नसेल, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रिंट केलेले पत्र मंत्रालयाच्या शिक्क्याची म्हणजे सिम्बॉल जो असतो ना त्याशी ऑर्डर काढलेली पत्र दिलेली आहेत, त्यांच्याकडून पैसे काढलेले आहेत. आणि हा प्रकार इतका गांभीर्याचा आहे की सरकारी नोकरी मिळवून देतो म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना खोटे नियुक्ती पत्र दिलेले आहे, कार्ड दिलेले आहेत, कार्ड नियुक्तीची कार्ड, हे सगळं बोगस आहे. मागे आम्ही सांगितलं होतं याचा शोध लावून त्या आरोपीवर कारवाई करा. कारवाई केली तरी हे प्रकार जर चालू राहिले असतील तर मला वाटतं की ते मंत्रालयात कसे गेले, त्यांना एवढं धाडस कसं झालं, कुठल्या खात्याच्या कुठल्या मंत्र्यांच्या कोणाकोणाबरोबर आमचे संबंध आहे म्हणून दाखवण्याचा कोण प्रयत्न करतो. याचा अर्थ की यामध्ये सरकारच्या बाबतीमध्ये जी काही यंत्रणा आहे ती पूर्णपणाने पोखरलेली आहे, असं आमचं मत आहे. तर हे नागपूरच्याच लोक काय वाटत म्हणजे नागपूरचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांचं संरक्षण तिथल्या लोकांना काही आहे असं? नाही, असं नागपूरचे मुख्यमंत्री म्हणून संरक्षण नाही. आता आमच्या पश्चिम महाराष्ट्रात पण झालेलं आहे, त्या ठिकाणी विदर्भात झालं तसं उत्तर महाराष्ट्र पण झालेलं आहे, मुंबईमध्ये झालेला आहे. हा एक प्रकार नाही, जेवढ्या भरती होत आहेत त्या भरतीमध्ये अजून तुम्हाला सांगतो हा बोगस प्रकार आहे. परंतु काही भरती याचा उल्लेख झाला त्यामध्ये या भरती करताना सुद्धा अजूनही काही ठिकाणी शासकीय भरती झालेल्यांची निकाल जाहीर केलेले नाहीये. त्यामध्ये संशय आहे. शासनाकडून घेतलेल्या परीक्षेला निकाल जाहीर केलेला नाही. त्याच्याच बरोबर काही भरती झालेल्या आहेत, त्या भरतीबाबत सुद्धा काही देवाणघेवाण झाली का ही तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत पण गेलेली आहे. म्हणजे नोकर भरती करताना सुद्धा काही चुकीचं झालेलं आहे का याच्या बाबतीमधल्या तक्रारी सुद्धा मुख्यमंत्र्यांना गेलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी ते गांभीर्याने पण घेतलेलं आहे. म्हणजे चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्र्यांच्या मंत्रालयामध्ये जर अशा प्रकारचा निर्णय होत असेल तर दुर्दैवाचा आहे. सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढी हिंमत तुमच्याकडे नाही. असं आहे की सगळीकडे सरकारच अशा प्रकारचा भ्रष्टाचार सगळीकडे करतं म्हटलं आशीर्वादाची गरज काय. आपलंच सरकार अशी भूमिका भ्रष्टाचार करणाऱ्यांना झालेली आहे. अलीकडे कामगारांच्या बाबतीत निर्णय घेत आहे सरकार, असं तर त्यांची आम्ही त्याच्यावर सुद्धा आंदोलन करणार आहे. 15 तारखेला आमचं एक आंदोलन शेतकऱ्यांचं झाल्यानंतर युवकांच्या बेरोजगारीचं आंदोलन आम्ही हातात घेतोय. परवाच्या दिवशी राज्य सरकारने 12 तास कामाचे वेळ वाढवलेले आहेत. तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचा निर्णय झाला त्यावेळेला 8 तासाचा निर्णय शारीरिक क्षमता बघून केलेला आहे. तो करत असताना आज 12 तास करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. हा दुर्दैवाचा आहे. त्याचे 2 फायदे होणार नाही, तोटे होणार आहे. तोटा एक, माणसांच्या असलेल्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेतलं तर वेगवेगळे प्रकार घडू शकतात. दुसरा प्रश्न असा आहे की 8 तासाच्या ड्युटीनंतर जी वॅकन्सी निर्माण झालेली होती ती वॅकन्सी कमी होत त्यामध्ये अर्ध्या पोटामध्ये पगारामध्ये माणसाला वापरलं जाणार आहे आणि बेरोजगारीचं प्रमाण वाढणार आहे. तिसरा मुद्दा असा आहे की शासनाने अनेक वेळा सांगितलं आम्ही शासकीय भरती करतो, निवडणुकीच्या वेळेला सांगितलं, पण अद्यापही शासकीय भरती झालेली नाही. आम्ही शासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांना, सीओना, एसपींना सगळ्यांना आम्ही पत्र देणार आहोत राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने की शासनाची भरती आपण किती जागा रिक्त आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्या भरती कधी होणार आहे. त्या भरती जर होत नसेल तर आम्ही लोकांच्या आणि तरुणांची आंदोलन आम्ही करणार आहे. आपण बघितलं असेल राष्ट्रामध्ये तरुणाई उठाव करते त्यावेळेला क्रांती होते. आमचं म्हणणं आहे क्रांती ही विचाराची झाली पाहिजे. ते करण्याचा प्रयत्न आम्ही दुसरं जे आंदोलन घेणार आहे तेच घेणार आहे. शासकीय भरती ताबडतोब करा आणि त्याचबरोबर
अशा प्रकारच्या जिथं जिथं औद्योगिक क्षेत्र आहे तिथल्या स्थानिक तरुणांना जे ग्रॅज्युएट झालेले चांगले असलेले शिक्षण घेतलेले आहे त्यांना तिथं नोकऱ्या उपलब्ध व्हावा अशा प्रकारचा निर्णय घेतणारा आणि शासनाचा या निर्णयाचा आम्ही त्या ठिकाणी विरोध करतो. मी आजच वाचलेला आहे की याच्यावर कामगार मंत्र्यांनी असंच सांगितलं की आता पुनर्विचार करू. एकदा कॅबिनेट निर्णय झाल्यानंतर पुनर्विचार होणं म्हणजे हे फक्त मला वाटतं चालढकल करण्याचा हे तीव्रता लोकांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न आहे. याचा आम्ही 100% आवाज उठवणार. त्यात आपल्या पक्षाचे आमदार आहेत रोहित पवार, त्यांनी म्हटलं की अजित पवारांच्या संदर्भात मीडिया ट्रायल सुरू आहे, त्यांच्यावरती वारंवार आरोप केले जात आहे. हा मीडिया ट्रायलचा भाग आहे. नाही, एक तर अजितदादांचा स्वभाव आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये धाक असो, मग तो कार्यकर्त्यांना असो, अधिकाऱ्यांना असो. आता हा जो प्रकार झालेला आहे हा प्रकार रेकॉर्डिंग झालेला आहे. त्यामुळे अजितदादांनी त्यावेळेला जे बोलले ते बाहेर आलं. त्यांनी त्याच्याबद्दलची सूचना वक्तृत्व केलं की माझा त्याप्रमाणे बोलण्याचा अधिकाऱ्यांचा मी नेहमी आदर करतो. परंतु मला वाटतं की ज्या पद्धतीने तिथं अधिकाऱ्यांना बोललेले आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची अपेक्षा नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचं मनोधैर्य कमी होतं, एक भीती निर्माण होते. सरकारमध्ये आत्ता असलेले प्रत्येक अधिकारी हे दडपणाखाली काम करतात. चांगले चांगले तरुण अधिकारी, शिक्षित झालेले अधिकारी, IAS ऑफिसर वगैरे या ठिकाणी उमेदीने येतात. जिल्हाधिकारीपासून सगळे काम करतात. पण सध्या जर बघितलं तर या पक्षातला महायुतीचा कार्यकर्ता सुद्धा, आमदार असो, लोकप्रतिनिधी असो किंवा सरकारमधला मंत्री असो किंवा कोणी असो, ते ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी आपलं मीच मुख्यमंत्री असण्यागत वागतायत याची परिणती तर पाहायला मिळते. मला वाटतं त्यामुळे अधिकारी काम करण्यासाठी भीती निर्माण होईल आणि अधिकारी काम करण्यासाठी त्या ठिकाणी तयार होणार नाही. आपण जी भूमिका मांडतात त्या विपरीत भूमिका रोहित पवारांची. नाही, रोहित पवारांनी काय भूमिका मांडली ती मला बंधन करायचं नाही. माझी भूमिका मी मांडलेली आहे. त्यांनी मांडलेल्या भूमिकेला मी सांगितलेलं आहे की दादांचा शब्द जो असतो तो आहे. आता मीडिया ट्रायल कोणी केली हा शोध घेण्याचं काम कोणी करायला पाहिजे. सरकारमध्ये काही यंत्रणा आहे, त्यांच्याकडे गृह खातं आहे, त्यांनी करावी. त्यामध्ये कोणी नक्की हे केलं याचा त्यांनी पर्दाफाश करावा. याच वक्तव्याला घेऊन मुख्यमंत्री सुद्धा नाराज आहेत की IPS अधिकाऱ्यांवर कसं अजित पवार बोलले याकडे कसं. मुख्यमंत्री बऱ्याच लोकांवर नाराज असतात. मुख्यमंत्र्यांना मोकळेपणाने काम करण्याच्या बाबतीमध्ये संधी दिलीच नाही अशी त्यांची तक्रार आहे. बरेच मंत्री मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात असं सुद्धा म्हणतात जातं. माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री नाराज होऊन त्यांनी अधिकाराचा वापर केला पाहिजे. नाराज होऊन काय करायचं. त्यांनी प्रत्यक्ष या बाबतीमध्ये शिस्त, मला माहीत नसेल मुख्यमंत्री किती वेळा असे म्हणाले किंवा या राज्याचे उपमुख्यमंत्री किती वेळा आता मंत्र्यांनी भान ठेवून बोलावं, मंत्र्यांनी व्यवस्थितपणे वागावं, हे आता परत सहन करणार नाही, परत होणार नाही. परंतु तेच होत असतं. मला वाटतं की सरकार त्यांना चालवायचं असल्यामुळे किती नाराज झाले तरी सध्याचं सरकार चालवण्यासाठी कोणाला नाराज करायचं नाही अशी त्यांचं धोरण असतं. शेतकरी मोर्चामध्ये किती लोक येईल. अपेक्षा चांगली आहे. लोकांचा उठाव असेल तर जास्त येईल. मला वाटतं की लोक येतील कारण लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात आहे. आणि आता सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करा असं आम्ही अधिवेशनामध्ये मांडलेला असताना सुद्धा दुर्दैवाने ओला दुष्काळ जाहीर केला गेला नाही. निकषात बसत नाही म्हणून सांगतात. हजारो कोटीचं काल सुद्धा कॅबिनेटमध्ये कर्ज काढलं गेलं. ते नगर रचनाच्या विकासाच्या माध्यमातून काढलं. पण जो बळीराजा आहे त्या बळीराजासाठी कर्ज काढून जर त्यांची कर्जमाफी केली असती तर हा बळीराजा परत उभा राहील. कारण मे महिन्यापासून सुरू झालेल्या या ठिकाणी पावसामुळे बळीराजाची फार अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे काल मी बघितलं की आता त्यांनी सबसिडी फक्त दिलेली आहे. पिकच नाही तर सबसिडी काय. अशा पद्धतीचे निर्णय हे फक्त दाखवण्यापुरते आहेत. आमचं म्हणणं आहे सरसकट कर्जमाफी द्यावी. हे आव्हान आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून करतो. आणि जर तुमची ताकद तिथं दिसली तरच सरकार त्या ठिकाणी निर्णय घेतं. सरकारला शक्तीशिवाय रस्त्यावर उतरल्याशिवाय कळत नसल्यामुळे सरकारच्या या धोरणाविरोधात प्रत्येकाने शेतकऱ्यांनी नाशिकला येऊन आपली ताकद दाखवावी अशी मी विनंती करतो. सरकारमधलं भाजप जे आहे दोन्ही मित्र पक्षांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करते अशी चर्चा होणार. कारण शिंदेच्या मंत्र्यांचे किंवा त्यांच्या नेत्यांचे अनेक प्रकरण बाहेर आले. अजित पवार किंवा त्यांच्या पक्षावर वारंवार आरोप होत आहेत. तर भाजप कुठेतरी जसं अमित शहानी म्हटलं की 2021 मध्ये आम्हाला सोहळा लढायचा आहे, यांच्या प्रतिमा डॅमेज करून स्वतः भाजप मोठं व्हायचा प्रयत्न करतो. प्रत्येक पक्षाचा आपापल्या पद्धतीने कार्यपद्धती आपला पक्ष वाढवण्यासाठी वेगवेगळे रणनीती करतात. काही वेळेला
भाजपच्या बाबतीमध्ये त्यांचा काय मुद्दा आहे याच्यावर मी बोलणार नाही, परंतु मला जे सराउंडिंग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मला सांगावंसं वाटतं की जोपर्यंत आपल्याला त्यांचा सत्तेसाठी उपयोग आहे तोपर्यंत मित्राचा उपयोग करून घेतात आणि ज्यावेळेस सत्तेच्या समीकरणामध्ये त्यांना गरज वाटत नाही तेव्हा त्यांना बाजूला करण्याची रणनीती भाजपची आहे. हे आपल्या राज्यातल्या अख्ख्या देशामध्ये इतर राज्यातल्या लोकांनी पण अनुभवलेले आहे. ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी अनुभवल्यामुळे ते स्वतंत्रपणाने मानाने स्वाभिमानाने उभे राहिले. आता एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. यावेळेला मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, जाणीवपूर्वक काही पक्षाच्या नेत्यांना बाजूला ठेवण्यात आलं आणि पूर्ण आम्हीच हँडल करतोय अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. कुरघोडी एकमेकावर केल्या जात आहेत ही सत्य परिस्थिती आहे आणि म्हणून स्वबळाचा नारा हा 29ला देण्याचा उद्देशच आहे आणि त्यामुळे भाजप कोणाला बरोबर घेईल कोणाला सोडेल हे आजही सांगता येत नाही. 100% त्यांच्यात एक वाक्यता नाही. त्यामुळे महाराष्ट्राची जनता होरपळली जाते. महाराष्ट्राच्या जनतेला त्रास होतोय. त्याच्याकडे दुर्लक्षितपणा होऊन एकमेकांच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला अडचण निर्माण होतोय. तुम्ही बोलताय त्यात सत्यता असू शकते. राज ठाकरे जर महाविकास आघाडीमध्ये आले त्यांचा वेलकम राहणार आल्यावर बघतो. आमचा एक आता सध्या प्रयत्न एवढाच आहे की आपल्या मताची विभागणी झाल्यावर महायुतीचा फायदा होतो. हेमंत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण हे हेमंत शिंदे तुमच्याकडनं समर्थन मानलं. हेमंत शिंदे असं आहे ज्यांना ताकद आम्ही दिली तर त्या दिलेल्या ताकदीच्या माणसाला पद मिळाल्यानंतर तो स्वतःच्या काही अडचणी येऊन गेला. तो शशिकांत शिंदे जाऊन नितांत प्रेम करणार होता, परंतु राजकीय दबाव राजकीय अडचणी त्याच्यावर गेला. पण तो गेल्यामुळे मला बराच फायदा झालेला आहे. त्याच दिवशी संध्याकाळी सगळ्या तरुणांनी त्याच गावामध्ये म्हणजे माझ्या जुन्या मतदारसंघातल्या त्या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत माझं केलेलं आहे आणि बरेच चांगले नेते ज्यांचं राजकीय वजन त्या गावामध्ये ते माझ्याबरोबर जोडलेले आहेत. ते होते म्हणून ते माझ्याबरोबर नव्हते. ते गेल्यामुळे उलट माझा पक्ष मजबूत झाला. गेल्यानंतर मी धन्यवाद देतो. असे बरेच जण गेले पक्ष आमचा अजून मजबूत होतो. तर ते जाहिरातदार आता देवाभोवतीची जाहिरात 4 दिवसाआधी आहे तिथे तर तोच काय आणखी महाराष्ट्राला तुम्हाला कळलं असेल तर मला सांगावं. तुम्हाला कळलं असेल तर मला सांगा. तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे. असं आहे की प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न आहे. काही लोक प्रतिमा सुधारण्यासाठी महाराष्ट्रातल्या असलेला याचा जो प्रयत्न आहे मला वाटतं की त्यांनी त्याप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाहिराती दिलेल्या आहेत. त्या जाहिरातीमध्ये आम्ही कसा निर्णय घेतला हे दाखवलेला आहे. पण त्याचा आता इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर खरं कळेल की सत्य काय.